हे सांगतात की दिबा पाटलांना आम्ही नवी मुंबई एअरपोर्टला नाव देतोय. आम्ही नाही देत, सर्व भूमिपुत्र माझा आक्षेप एवढाच आहे. एक मिनिट मी ऐका का, तुम्ही बोलताना आम्ही बोलतो का मध्ये, तुम्ही बोलताना बोलतो का? आंदोलनात होते. हे बघा मी स्वतः आंदोलनामध्ये होतो. ऐका. नमस्कार, मी सागर राजे, प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. उरण विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश बालदी, शेतकरी कामगार पक्षाचे प्रीतम म्हात्रे तसेच शिवसेना उभाटा गटाचे माजी आमदार मनोहर भोईर रिंगणात आहेत आणि यांची तिरंगी लढत होणार आहे. या तिरंगी लढतीच्या पार्श्वभूमीवर आपण थेट सामना आणि खुली चर्चा या बाबतीत करणार आहोत. तर यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत रुपेश धुमाल, गौरव म्हात्रे आणि रमाकांत म्हात्रे. तर त्यांची ओळख आपण त्यांच्याकडनं या ठिकाणी जाणून घेणार आहोत. रुपेशजी, तुमची संपूर्ण ओळख अगोदर या ठिकाणी द्या. मी रुपेश मच्छिंद्रनाथ धुमाल, भारतीय जनता पक्षाचा रायगड जिल्हा चिटणीस म्हणून काम बघतो. आपली ओळख द्या. मी गौरव अरुण म्हात्रे, मी शिवसेना पक्षाच्या उलव्याच्या शहर प्रमुखपदी काम करतोय. ओके साहेब, आपली ओळख. मी रमाकांत गोपीनाथ म्हात्रे, जासे ग्रामपंचायतीतील रांजणपाडा माझं गाव. मी शेतकरी कामगार पक्षाचा पुरोगामी युवक संघटनेचा उरण तालुका अध्यक्ष आहे आणि मी गेली 25 वर्ष समाजकारणामध्ये आहे. याच्यामध्ये खास उल्लेखनीय मी सांगेन की कोरोना काळामध्ये आम्ही भरपूर काम केलं आणि मला 4 कोरोना योद्धा पुरस्कार मिळाले आहेत. तर ही तिन्ही जे या ठिकाणी उपस्थित असलेले प्रतिनिधी आहेत अतिशय निष्णात आहेत. प्रत्येकाच्या राजकीय पक्षाचा किंवा त्या पार्श्वभूमीचा अतिशय चांगला गाढा अभ्यास आहे आणि निश्चितच ही चर्चा सर्वांना आवडेल असं मला वाटतं. तर सुरुवातीला मी रुपेशजींकडे जाईल. रुपेशजी, तुमचा राजकीय प्रवास सर्वांना परिचित आहे, सामाजिक प्रवास परिचित आहे, परंतु एक गोष्ट महत्त्वाची की मागच्या इलेक्शनच्या टर्ममध्ये सर्वाधिक जर कडक टीका जर महेश बालदींवर जी केली असेल ती तुम्ही केली होती आणि आता तुम्ही त्यांचे कट्टर समर्थक आहात. म्हणजे एकेकाळी कट्टर विरोधक याचं रूपांतर कट्टर समर्थकामध्ये झालं. कुठला असा चमत्कार झाला? नक्कीच चमत्कार नाही बोलता येणार, परंतु समर्थ रामदास स्वामींची एक ओल आहे, पूर्ण ग्रंथ पाहिल्या विना उगाचा ठेवी जो दूषण तो दुरात्मा दुराभिमान मस्तरे घरी. या विचारार्थातच सांगतो की महेश बालदींना ओळखणं, याच्यासाठी त्यांच्या कामाचा आढावा घेणं, याला वेळ गेला. प्रत्येक वस्तुस्थिती बदलत असते. आज जर कोणी माझ्या कोली बांधवांसाठी मच्छीमार बंदर उभा करून देत असेल आणि त्या तिथे आशिया खंडातील सर्वात मोठा मच्छीमार बंदर उभा करून तिथल्या स्थानिक कोली बांधवांना जर अस्तित्वासाठी कोण उभा राहत असेल तर ते महेश बालदी आहेत. सोबतच मधल्या कालांतरात लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या नावाचं जेव्हा आंदोलन चालू होता तेव्हा इथले भूमिपुत्र आणि स्थानिक नेते त्या आंदोलनात नव्हते, परंतु महेश बालदी जरी वेगळ्या जातीचे असले तरीसुद्धा ते त्या आंदोलनात होते. हे त्यांचा एक चांगला गुण मला आकर्षित केला त्यांच्यासोबत काम करण्यासाठी. तिसरी गोष्ट म्हणजे गेली 25 वर्ष कराडी समाजाची OBCमध्ये केंद्रामध्ये नोंद नव्हती, त्याच्यामुळे बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या, परंतु त्याच कराडी समाजासाठी महेश बालदींनी आता तो अंतिम टप्प्यात नेऊन ठेवला. येत्या 1, 2 ते 5-6 महिन्यात कराडी समाजाची OBC म्हणून केंद्रात नोंद होईल. आणि तुम्हाला पण माहिती आहे की मी आगरी, कोली आणि कराडी या समाजासाठी काम करत होतो आणि हे काम करत असताना 5 जिल्ह्यात एक मी आगरी, कोली, कराडी समाजासाठी काम करतो, ही वेगळी ओळख आहे. परंतु जर इथले जातीचे नसताना सुद्धा त्यांनी इथल्या जातीसाठी काम केलं, त्यांचं ते काम आवडलं आणि एवढा विकास त्यांनी उरण विधानसभेत केला आहे. आणि उरण विधानसभेला विकसनशील नेतृत्व हवं आहे. जसं डिजिटल इंडिया होतोय तसं उरणसुद्धा येत्या काळात डिजिटल होणार आहे. त्याच्यासाठी मला तर वाटतंय की महेश बालदी साहेबांचं नेतृत्व ते योग्य आहे, म्हणून मी त्यांचं नेतृत्व स्वीकारून काम करतोय. बरं गौरवजी, म्हणजे ही पार्श्वभूमी तुम्ही ऐकलेली आहे. तुमचा एक व्हिडिओ मी पाहिला होता, तो अटल सेतूचा व्हिडिओ. एक तर रुपेशजी सांगतात की मच्छीमार बांधवांसाठी जर खऱ्या अर्थानं कोणी काम केलं असेल तर महेश बालदींनी. तिथे मात्र तुम्ही त्या ठिकाणी त्यामध्ये स्पष्टपणे आरोप केलेला आहे की कोळी बांधवांचं पुनर्वसन केलेलं नाही. एकतर स्थानिक प्रकल्पग्रस्तांसाठी महेश बालदी हे सातत्याने काम करीत आहेत आणि याचा रिझल्ट पुढील काळामध्ये अतिशय म्हणजे ताकदीने तुम्हाला पाहायला मिळतील अशी त्यांची भूमिका आहे. तुमची काय भूमिका आहे? नक्कीच या ठिकाणी मी सांगू शकतो की बघा, ही जी निवडणूक आहे ही आमदारकीची निवडणूक आहे. ओके, बरोबर आहे. या निवडणुकीमध्ये जे आमदार निवडून जातात त्यांचं मुख्य काम काय असतं तर ते विधानसभेमध्ये जातात कायदे निर्माण करण्यासाठी. बरोबर आहे. आणि विकासाची जी कामं आहेत, भारताच्या लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत, त्यातलं आपणही एक आहात, न्यूज मीडिया, बरोबर आहे, आणि त्याच्याचबरोबर प्रशासन आहे, जे आमदार लोक वगैरे असं शासन आहे, त्याच्यानंतर न्यायपालिका आहे. बरोबर आहे. आता जो प्रशासनाचं काम असतं तो प्रशासन करत असते, जो शासनाचं काम शासन करत असते.
तर हे कामं करत असताना विकासाची कामंही होत असतात. जसं नावाच्या अटल सेतूचा विषय आपण बघितला तर जवळपास 1960च्या दशकामध्ये अटल सेतूचा प्लॅनिंग झाली होती 60च्या दशकामध्ये. तर याच्यामध्ये आत्ता 2016-15 अटल सेतूचं काम चालू झालं. त्यावेळेला आमचे मनोहर शेठ भोईर आमदार होते आणि आत्ता ज्या वेळेला बोलतात की आम्ही हा काम पूर्ण केला वगैरे वगैरे, तर खरी कंडिशन काय आहे ती चालू केलेली कामंही पूर्ण होत असतात, पण त्या प्रकल्पांमुळे इथल्या स्थानिकांचं जो नुकसान होतं आहे त्याच्यासाठी जो हातमच्छीमाऱ्यांचा विषय होता, हातमच्छीमाऱ्यांची नोंद ही शासनाकडे नव्हती. त्यासाठी कायदा तयार करण्याची गरज होती की हातमच्छीमाऱ्यांची नक्की निवड कशी करणार. तर यासाठी वेळोवेळी मनोहर शेठ भोईर साहेबांसोबत आम्ही MMRD ऑफिसला जाऊन त्या ठिकाणी बैठकी घेतल्या. बैठकीमध्ये आम्ही निकाल काढला की मच्छीमार डिपार्टमेंट व तहसीलदार त्यानंतर ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये यांना बोलवून त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा की नक्की मच्छीमार कोण आहेत ते. पण हा कायदा महाराष्ट्र विधानसभेमध्ये होणे गरजेचं होतं आणि ही भूमिका या आमदारांनी मांडणं गरजेचं होती. पण स्थानिकांची भूमिका न मांडता त्यांनी फक्त रोड कंप्लीट करण्यासाठी आता कशाप्रकारे कंप्लीट करत त्यांना काय त्याच्यामध्ये फायदा होता ते त्यांना माहिती, पण त्यांनी फक्त केवळ रोड कंप्लीट करण्यासाठी त्यांनी काम केलं, पण तिथल्या स्थानिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अजिबात काम केलं नाही. दुसरा विषय असा आहे की मी एकाच मुद्द्यावरती नाही, तुम्ही विचारत म्हणून एका मुद्द्यावरती बोललो, असे बरेच मुद्दे आहेत. विमानतळाचा मुद्दा झाला. निश्चितच आपल्याला यायचं आहे तुमच्याकडे परत एकदा. कारण एक गोष्ट महत्त्वाची की गौरवजी आणि रुपेशजी हे चांगले मित्र आहेत. राजकीय त्यांची पार्श्वभूमी जरी वेगळी असली तरी एकामेकांच्या खाणाखुणा त्यांना चांगल्या माहीत आहेत आणि निश्चितच त्याच्यामुळे चर्चा देखील आहे ना अतिशय म्हणजे खेळीमेळीची होऊ शकेल असं तो पण असंही तुम्ही या ठिकाणी जाणून घ्या. राजकीय पार्श्वभूमी कोणाची वेगळी असली तरी देखील व्यक्तिगतरित्या कोणाला पाठिंबा द्यायचा, व्यक्तिगत मैत्री कोणाची करायचा संपूर्ण अधिकार आहे ज्याचा त्याचा आहे. रुपेशजी बरोबर बोललो का मी? रमाकांतजी तुमच्याकडे मला यायचं आहे की एक गोष्ट लक्षात घ्या की आता प्रीतम म्हात्रे या रिंगणात उभे आहेत. ते नवखे उमेदवार आहेत असं बोलायला हरकत नाही, परंतु त्यांच्या पाठीमागे जेम म्हात्रे सारख्या त्यांच्या वडिलांची पुण्याई आहे. नवीन चेहरा आहे, तरुण आहे. परंतु असं झालं तरी हे दोन्ही जे आहेत ते या ठिकाणी चांगले प्रस्थापित आहेत. म्हणजे महेश बालदी हे आमदार राहिलेले आहेत, मनोहरजी आमदार राहिलेले आहेत आणि या ठिकाणी प्रीतम म्हात्रे जे आहेत ना नवीन चेहरा आहे. तुम्हाला वाटतं की सगळ्या कठीण गोष्टी जाणार आहेत त्या बाबतीत? नाही, अजिबात कठीण नाही. कारण प्रीतम म्हात्रे यांचं जे गाव आहे जन्मगाव ते या मतदारसंघातील गव्हाण कोपरगावचं आहे, इथून 2 किलोमीटरवर. आणि त्यांनी पनवेलला जाऊन नगरपालिकेची निवडणूक लढवली, 2 वेळा निवडणूक लढवली आणि 10 वर्षाचा त्यांचा जो कार्यकाल आहे तो अतिशय यशस्वी असा कार्यकाल होता. आता आपण आपल्या मतदारसंघाकडे येऊया. वारंवार प्रीतम म्हात्रे यांच्यावर आरोप होतोय की ते नवखे आहेत, ते आताच इकडं आलेत. तुमच्या माहितीसाठी मी सांगतोय की 1-1.5 वर्षापूर्वी ज्यावेळी इर्शालवाडीची घटना घडली जी उरण मतदारसंघामध्ये येते, त्या बांधवांना त्या ठिकाणी आपण बघितलं असेल की त्यांची संपूर्ण राहण्याची खाण्याची संपूर्ण 15 ते 20 दिवस सोय ही त्या ठिकाणी प्रीतम म्हात्रेंनी आपल्या जेम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेतर्फे केली होती. त्याच्याही पुढं त्यांनी तिथल्या ज्या आदिवासी बांधवांची जी मुलं जी निराधार झाली त्यांचा संपूर्ण शैक्षणिक खर्चसुद्धा त्यांनी उचललेला आहे. कोरोना काळामध्ये उरणमध्ये त्यांनी बऱ्याच गावांना अन्नधान्य वगैरे वाटप केलं की ज्यावेळी लोक बाहेर पडत नव्हती. घारापुरीसारखा गाव असेल जे समुद्रामध्ये कुणीही जात नव्हतं, लोक घरातनं बाहेर पडत नव्हते, तिथं कोण जाईल, तर त्या घारापुरीसारख्या गावामध्ये सुद्धा त्यांनी 1 महिना पुरेल एवढा अन्नधान्याचा साठा दिला. आमच्या प्रत्येक ग्रामपंचायतीला त्यांनी आपण बघतोय की ऑक्सिजन अभावी काही लोक हॉस्पिटलला पोचत नव्हती, तर त्यावेळी त्यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीला 5-6 ऑक्सिजनचे किट दिले होते. आणि त्याच्यामुळे ते नवखे नाहीत, ते इथलेच आहेत. त्यांना एक तरुण म्हणून या उरण मतदारसंघामध्ये काम करण्याची चांगली संधी आहे. आता पनवेलला आमचे सिनियर बाळराम पाटील साहेब निवडणूक लढवत आहेत आणि उरणला आम्ही एक तरुण चेहरा दिला प्रीतम म्हात्रे. आणि निश्चितच त्यांचं जे व्हिजन आहे ते व्हिजन तरुणांसाठी चांगलं आहे. खास करून त्यांचा रोजगार हा त्यांनी प्रामुख्याने विषय घेतलेला आहे आणि विकास या 2 गोष्टी आम्ही ही निवडणूक लढवतो. तुमच्याकडे मी परत येणार आहे की बाळराम पाटील त्या ठिकाणी उभे आहेत आणि प्रीतम म्हात्रे इकडे उभे आहेत, परंतु त्याच्यामुळेच घोळ झाला असा लोकांचा आरोप आहे. त्याविषयी आपण बोलूच. परंतु गौरव यांनी जी आता ही सगळी म्हणजे माहिती सांगितली की बाबा विकास हा नॅचरल पद्धतीने होत गेला, त्याच्यासाठी काय म्हणजे खास कोणी प्रयत्न केले नाही असंच त्यांना जवळजवळ बोलायचं आहे. ती एक नॅचरल प्रोसेस होती आणि त्याच्यामुळं विकास झाला. तुम्हाला काय वाटतं त्यांचं म्हणणं योग्य आहे का? तुमच्याकडे त्याच्यासाठी कुठलं उत्तर आहे वेगळं? माझ्याकडे एवढंच उत्तर आहे की जर नॅचरल ग्रोथ असेल त्या गोष्टीची तर 61 पासनं तर भारतीय जनता पक्षाचा राज्य येण्यापर्यंत सत्ता येईपर्यंतच
तोपर्यंत मधला कालावधीमध्ये शेका पक्षाचे विवेक पाटील साहेब आमदार होते, तेव्हा नॅचरल ग्रोथ झाली नाही. मनोहर 5 वर्ष आमदार होते, त्यांचे मुख्यमंत्री 2.5 वर्ष होते, तेव्हा नॅचरल ग्रोथ झाली नाही. मग भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यावर नॅचरल ग्रोथ कशी आली? म्हणजे विषय असं होतं, मी तुम्हाला जे मगाशी सांगितलं श्लोक की पूर्ण ग्रंथ पाहिल्याविना उगाचा ठेवीचं दूषण, त्याच ओलीप्रमाणे आहे. कसं आहे, जर केलंय त्याचा जर स्वीकार आपण मोठ्या मनाने केला नाही की जे झालेलं चांगलं आहे, जे चांगलं झालंय ते चांगलंच आहे, ती बोलायला पाहिजे. नाही चांगलं त्याच्याबद्दल पण कडक विरोध केलाच पाहिजे. परंतु जर 61पर्यंत रखडलेला प्रकल्प फडणवीस साहेब येत आहेत आणि ते जायकासारख्या जापनीज कंपनीकडनं बिनव्याजी कर्ज आणून तो कंप्लीट करतायत, तरीसुद्धा तो भारतीय जनता पक्षाला श्रेय द्यायचं नाही, तर हा कुठपर्यंत योग्य मुद्दा आहे मला तरी माहिती नाही. दुसरी गोष्ट राहिला की मच्छीमारांचा विषय जो गौरवजींनी मांडला की मच्छीमारांची नोंद घेण्याची राहून गेलेली आहे किंवा इतर गोष्ट राहून गेलेली असेल, तर तेव्हा मुख्यमंत्री हे आपले आमदार मनोहर देखील होते. मग त्यांनी त्या काळात त्या नोंदी का नाही घेतल्यात? ते पण 5 वर्ष होते, तेव्हाच तो प्रकल्प चालू झालेला होता. मग तेव्हा त्यांनी का नाही नोंदी घेतल्या? म्हणजे निष्क्रिय ठरले म्हणून लोकांनी तुम्हाला घरी बसवलेले आहेत, हा तर माझं स्पष्ट म्हणणं आहे. तुमच्याकडे मी ह्या मुद्द्याला उत्तर घेणारच आहे. नक्कीच. सोबतच राहिला करंजा जेटीचा, तर करंजा जेटी आशिया खंडातील सर्वात मोठी जेटी झाली आणि तिथे कोली समाजाचं अस्तित्व निर्माण झालं आहे आणि तिथे एक प्रदीप नाकवा म्हणून करंजा जेटीचे सर्व काम बघतायत. तर मला वाटते की अद्याप तरी समाजासाठी काम करणं 100% कोणीच पक्व नसतो. म्हणजे जरी देवाकडं आपण 10 नवस मागितले, त्याच्यातून 10च्या 10 पूर्ण होतात अशातली गोष्ट नसते. पण येणाऱ्या काळात नक्कीच सर्व प्रकल्प किंवा सर्व हे जे आश्वासन किंवा वचन दिलं ते नक्कीच पूर्ण होतील. सोबतच आदिवासी बांधवांसाठी महेश बालदीजींनी जेव्हा फॉर्म भरला तेव्हा सांगितलं की आदिवासी बांधवांसाठी येणाऱ्या काळात एकही आदिवासी, म्हणजे जे आता आपल्या रमाकांत म्हात्रेजींनी सांगितलं की बराच इरसालवाडीसाठी, तर इरसालवाडीत रात्री 11:30ला त्यांना घटना समजल्यावर 1:15 वाजता इरसालवाडीला तेवढ्या माहिती आहे की तिथे भूस्खलन होत आहे. त्या परिस्थितीत पूर्ण महाराष्ट्राचा शिष्टमंडळ घेऊन जाणारा नेता कोण असेल तर महेश बालदे आहेत. तेवढ्या रात्री वर चढायचं आहे, ज्या आतमध्ये गेलेल्या ज्या बॉड्या आहेत त्या मातीतून काढायच्या, त्यांना दफन करायचं आहे, दिवसभर तिथे राहायचं आहे. ह्याला कधी समाजसेवा बोलतात? अन्नधान्य वाटप किंवा ऑक्सिजन वाटप हे आम्ही सुद्धा केलेलं आहे. प्लाझ्मा डोनेशन मी आपल्या संघटनेमार्फत कमीत कमी 150 लोकांना प्लाझ्मा रक्त डोनेट केलं आहे. ही समाजसेवा नाही, ही आपला एकमेकाचा मानवता धर्म आहे. समाजसेवा म्हणजे खरी की जिथं भूस्खलन होत आहे हे समजत असताना तेवढ्या रात्री संपूर्ण महाराष्ट्राचं शिष्टमंडळ घेऊन आणि महाराष्ट्राची महायुतीची सरकार घेऊन तेवढ्या रात्री वर चढून दफन झाले, त्यांचं पुन्हा खाली येऊन राहण्याचं नियोजन केलं. बऱ्याच जणांनी बालदी साहेबांची ती व्हिडिओ पण व्हायरल केली की प्रीतम म्हात्रेंसारख्या आणि जयम म्हात्रेंसारखी समाजसेवा केली पाहिजे. समाजसेवा आणि राजकारण जेवण देणं वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण या गोष्टी समजून घेणं मूल गरजेचं आहे की जेवण दिलं म्हणजे मी राजकारण करू शकतोय असं नाही. राजकारण करण्यासाठी तुमची केंद्रात सत्ता आहे का, राज्यात सत्ता आहे का, तुम्ही कुठला विकास निधी इथल्या जनतेपर्यंत आणू शकता, इथले रोड कसे होऊ शकतात. आज इरसालवाडी बघितली, हाशाची पट्टी, महेश बालदीजींचं तर जाहीर आव्हान आहे की या पट्टीमध्ये एकही याच्यात गेलेला आमदार दाखवायचा, इरसालवाडीमध्ये आणि हाशाच्या पट्टीमध्ये. तर इथपर्यंत कुठला आमदार स्वातंत्र्यपूर्वीपासून पोचला नाही, ते महेश बालदीजींनी पोचलेले आहेत. म्हणजे एवढी आत्मीयतेनं इथल्या जो मूल घटक आहे आदिवासी समाज, जो मुख्य प्रवाहापासून बाजूला सरला गेलेला आहे, त्याला सुद्धा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जर कोणाची धडपड चालू आहे तर याला खरं राजकीय धोरण किंवा दूरदृष्टिकोन, गतिशील विचार आणि विकासात्मक धोरण हे त्यांचं जे आहे त्याच्यामुळं त्यांची काम करण्याची पद्धत ही इतर राजकीय नेत्यांपेक्षा नक्कीच वेगळी आहे. हे मी दुसरा मुद्दा जो मला थोडंसं इकडे तुम्ही थोडंसं एक दुसरे महत्त्वाचा मुद्दा मला या ठिकाणी विचारायचा, तो म्हणजे सातत्याने महेश बालदी यांच्यावर ते स्थानिक नसल्याचा आरोप करण्यात येतो आणि ही गोष्ट निवडणुकीमध्ये अतिशय महत्त्वाची होणार आहे. आगरी समाजाची मतं जी आहेत ना त्याच्यामुळं विभागली जातील, ते मतं म्हणजे प्रीतम म्हात्रे असतील किंवा मनोहर भोयर असतील यांच्यामध्ये होतील आणि तो वेगळा, परंतु इथे आगरी समाजाच्या मतांचा फटका पडेल असं बोललं जातं. खरोखरच तशी परिस्थिती आहे का? जेव्हा पर्सनल संपर्क चालू आहे या ठिकाणी मतदारसंघामध्ये, तुम्ही देखील सतत त्यांच्यासोबत आहेत, मतदारांचा एकूणच रिस्पॉन्स या सगळ्या आरोपाकडं पाहून कसा आहे? जर सर्वात पहिली गोष्ट बघायचं झालं तर उरणचा मतदार हा जागृत मतदार आहे. जागृत मतदार मी यासाठी म्हणेल की जेव्हा विवेक पाटील हे
निष्क्रिय ठरले त्याच्यामुळं मनोहर भोईरांची लोकांनी निवड केली. ते निष्क्रिय ठरले म्हणून महेश बालदीजींची निवड केली. आणि महेश बालदीजी जेव्हा उभे राहिले तेव्हा त्यांनी सांगितलेले की जर मला तुम्ही 19च्या निवडणुकीत निवडून दिलात तर मी 500 नाही 5000 कोटींची कामं करेल. आणि त्यांनी 5,500 कोटीची कामं करून त्यांच्या वचननाम्यात पुस्तिकात पूर्ण छापून दिले आहेत की आम्ही काय काय कामं केलेली आहेत. पुन्हा कार्यक्रमणिका दिली की आम्ही येणाऱ्या काळात काय कामं करणार आहोत. याच पद्धतीने जर बघायला गेलो की त्यांना स्थानिक म्हणून बोललं जाते तर स्थानिकांची नक्की व्याख्या काय. जर नारायण नागू पाटील यांनी पजेशन ॲक्ट बनवला त्या पजेशन ॲक्टमध्ये ते सांगतात की 11 किंवा 12 वर्ष एका जागी कोणी राहत असेल तर तो तिथला स्थानिक आहे. हे अस्मिता असते ना तरी पण असं. आणि अस्मितेचा प्रश्न झाला स्थानिकांचा किंवा जातीचा प्रश्न झाला तर जातीसाठी त्यांचं काम चालूच आहे. असे बरेच लोक हे करतायत. आता मागे पण त्यांच्या एक स्टेटमेंटवरनं जातीचा मुद्दा उचलला कुठला की अखिल आगरी परिषदेच्या अध्यक्षपदासाठी उभा आहे का. याच्यात मला तरी वाटत नाही की कुठेतरी आगरी समाजाच्या भावना दुखावल्यात. कारण की मुद्दा काय होता की तुम्ही जातीचे नाहीत. त्यांनी मुद्दा उदाहरण म्हणून काय दिलं की मी अखिल आगरी परिषदेच्या अध्यक्षपदासाठी निवडणुकीसाठी उभा नसून मी विधानसभेच्या निवडणुकीसाठी उभा आहे. ज्याच्यात जशा महाराष्ट्रात पूर्ण जाती धर्म राहिले जातात तसेच उरण विधानसभेत सर्व जाती धर्माचे लोक राहतात. तर विचार करताना एका जातीपुरता विचार न करता लोकांनी जाणीवपूर्वक ती स्टेटमेंट चुकीची असं दाखवलं. नाही ती विषय मी तुम्हाला सांगतो ना ते क्लिअर करतो. आता त्यांनी उद्या एकाने आंदोलन ठेवलं आगरी समाजाचं. सुधाकर पाटील, ॲडव्होकेट विजय गडगे, पुन्हा गोपाल पाटील. मी या लोकांची पार्श्वभूमी सांगतो तुम्हाला. सुधाकर पाटील यांनी मागच्या वेळेस विवेक पाटलांचा फॉर्म भरताना डमी फॉर्मला हे होते म्हणजे यांनी राजकीय टीला लावून समाजाचा वापर करतायत. सेम तसंच गोपाल पाटील आता शिवसेनेचे फॉर्म भरायला होते. सुधाकर पाटील आता यावेळेस मनोहर भोईरांचा पण फॉर्म भरायला होते. म्हणजे कुठल्या एका जागेवर स्थिर नसताना समाजाचा आणि जातीचा वापर कुठेतरी राजकीय करण्याचा यांचा दृष्टिकोन दिसतोय. तर ते कुठेतरी चुकीचं आहे. मुळात जर तुम्हाला समाजकारण किंवा जातीचा एवढा पुलका होता तर मग याच्या अगोदर तुमचे नेते दिबा पाटील साहेबांचं आंदोलन चालू होतं तेव्हा ते रस्त्यावर का नाही उतरले. तेव्हा त्यांच्या अंगावर केसेस का नाहीत. केसेस महेश बालदींवर आहेत, आमच्यावर आहेत, आमच्या सोबत सहकारी काम करतायत त्यांच्यावर आहेत. मग जातीची अस्मिता तुम्ही राजकीय म्हणून वापरू नका. आणि पुन्हा दशरथदादा पाटलांनी एक पत्र काढलं अखिल आगरी परिषदेचा. मी त्यांना पण सांगितलं दादा तुमची सोयरीक चंद्रशेठ सोबत आहे आणि चंद्रशेठ हे प्रीतम म्हात्रेंच्या सोबत काम करतायत शेका पक्षाचे. सोबतच तुम्ही शिवसेनेचे उपनेते आहात. पहिल्यांदा दिबा पाटील साहेबांनी स्थापन केलेल्या अखिल आगरी परिषदेवर माझा स्पष्ट आरोप आहे. अखिल आगरी परिषदेची स्थापना दिबा पाटील साहेबांनी केली आणि त्यांची स्थापना केल्यानंतर आजपर्यंत त्या संघटनेचा राजकीय वापर केला नव्हता. या अखिल आगरी परिषदेचे अध्यक्ष दशरथदादा पाटील यांनी निव्वळ दिबा पाटील साहेबांच्या संघटनेचा वापर हा राजकीय केलाय आणि राजकीय अभ्यासापोटी केलाय. हा माझा स्पष्ट आरोप आहे. तसाच आरोप त्यांचा नामांतरांच्या आंदोलनावेळी देखील केला गेला होता. तो वेगळा विषय आहे. त्यावेळी रामशेठ ठाकूर यांना पाठिंबा देण्यासाठी सुद्धा एक राजकीय स्टंटबाजी असं म्हणजे राजकीय व्यासपीठ वापरला असा देखील आरोप होता. त्या गोष्टीकडे आपल्याला का आता सध्या बोलायची आवश्यकता नाही. तो वेगळा मुद्दा आहे. इथे महत्त्वाचा मुद्दा आहे काय एकतर स्थानिकांच्या बाबतीत त्यांनी स्पष्ट करून दाखवलं की बघ कितीतरी गोष्टी आहेत ना या स्थानिकांसाठी केल्या जातात आणि तो राजकीय मुद्दा होऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही या ठिकाणी मनोहर भोईरांचं प्रतिनिधित्व करता. ते देखील आमदार राहिले होते ना. मग जसे महेश बालदी हे पुस्तिका दाखवत का त्याच्यामध्ये बघा एवढी कामं आम्ही केलेली आहेत. तुम्ही केलेली कामं असतील तर ती देखील दाखवा असा त्यांचा थेट सवाल या ठिकाणी मनोहर भोईरांना आहे. तुम्ही त्यांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही त्यांची बाजू कशी मांडू शकाल. नक्कीच मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आत्ताच विषय निघाला इर्शालवाडीचा. इर्शालवाडीला जेव्हा दुर्घटना झाली त्यांच्यासाठी जे आता घरं वगैरे बनवली चांगली गोष्ट आहे. पण ती दुर्घटना होण्याच्या अगोदर ते आमदार तिथे गेले होते का. तिथं आता बोलले की तिथं मनोहर भोईर साहेबांनी तिथं काय केलंय जे त्या याच्यात 84 सहकारी मेलेत त्या सहकाऱ्यांच्या बद्दलचे त्यांचे फोटो आहेत. आणि मला जेव्हा त्यांनी दाखवलं रुपेश अशी गोष्ट झाली तेव्हा ते आदिवासी सहकारी जे वाढलेत त्यांच्यासाठी त्यांच्या डोळ्यात कार्यकर्त्यासाठी डोळ्यात पाणी बघितलंय मी त्यांच्या. हे काय बोलले की तिथं हे गेले होते का म्हणजे विवेक पाटील साहेब असतील किंवा मनोहर भोईर साहेब असतील. मी महेश बालदीजींचा फोटो दाखव. मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो फोटो दाखवायची गरज नाही. तिथं जाऊन त्यांनी त्या आदिवासींसाठी समाज हॉल बांधलाय. त्या समाज हॉलला पाठी आहे की मनोहर भोईर यांच्या आमदार निधीतून इथं समाज हॉल बांधलेला आहे. ओके हा ही इर्शालवाडीची गोष्ट इर्शालवाडीची खालती आहे तिथली गोष्ट आहे. राहिला विषय वाडीच्या नेत्यांना घेऊन जायचा किंवा मंत्र्यांना घेऊन जायचा. तर तिथं दुर्घटना झाल्यानंतर त्या लोकांना म्हणजे सांत्वन केलं व सर्व ठीक आहे. पण एक आमदारांनी या बाबतीमध्ये या ठिकाणी जेवढ्या वाड्या आहेत त्यांच्या सुरक्षितेसाठी कुठला विधायक पास केलाय का.
बरोबर आहे. आता तेच बोलले की समाजकार्य वेगळा, राजकारण वेगळा. इरसालवाडी एका वर्षात बसवलेला महाराष्ट्रातला इरसालवाडी ही एकमेव एक असा वाडी एकमेव असा उदाहरण आहे इरसालवाडी की ही झाल्यावर त्यांना बसवलंय. झाल्यानंतर माणसाला याच्यामध्ये थोडं डिस्टर्ब करतात की गौरवजींचं जे म्हणणं आहे ते बरोबर आहे की या घटना भविष्यामध्ये घडू नये म्हणून तुम्ही नियोजन काय केलंय हा त्यांचा मुद्दा आहे. आणि दुसरा विषय मी सांगतो, एका वर्षात घरं बांधली, ठीक आहे. आदिवासी कच्च्या घरांना स्पष्ट भूमिका पण घेतली या त्यांनी. ठिकाणी विमानतळ होतोय. विमानतळामध्ये 2019ला लोकांचे 18 महिन्याचा भाडा संपून आज 5 वर्ष झाली. बरोबर आहे. आज ती लोक, आज आमचा मित्र किरण केनी तिथं उपोषणाला बसलाय, तिथं जी याच्यासोबत जो उपोषणाला बसलीत माणसं, त्यांना भाडं संपून आज त्यांना राहायला जागा नाही. म्हणजे त्यांनी भाड्यात स्वतःची खर्चातून मध्ये यायचं का? ठीक आहे. आपण रमाकांतजींकडे येऊ. रमाकांतजी, एक महत्त्वाची गोष्ट जो सातत्याने आरोप केला जातो, एकतर आता खरोखर प्रीतम म्हात्रे तर कोणाच्या फायद्यासाठी उभे आहेत इथपर्यंत आरोप केले जातात. म्हणजे त्यांचा फायदा प्रत्यक्षात, एक मिनिट, त्यांचा फायदा प्रत्यक्षात महेश बालदी इथपर्यंत बोललं गेलं. वस्तुस्थिती आणि प्रीतम म्हात्रे स्वतः म्हणतात की मी काय हरण्यासाठी उभा राहत नाही, ही एक गोष्ट आहे. शिवाय पक्षात फूट झालेला आहे. महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार मनोहर भोईर होते आणि अशा वेळी देखील प्रीतम म्हात्रेंनी त्या ठिकाणी उमेदवारी या ठिकाणी म्हणजे लढवण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे आता ती विभागणी होणार आहे, मतांची विभागणी होणार आहे, त्याचा फायदा त्यांना होणार आहे असं बोललं नाही, असं होणार नाही. एक लक्षात घ्या, विधानसभे स्थापनेपासून ओके. उरणची विधानसभा शेतकरी कामगार पक्ष लढवत आलेला आहे. मग तो उरण अलिबाग असेल, उरण पनवेल असेल किंवा आताचा उरण पनवेल खालापूर असेल. उरण अलिबाग असताना त्या ठिकाणी दत्ता पाटील, मीनाक्षी पाटील यांनी त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. त्याच्यानंतर उरण पनवेल असेल त्यावेळी विवेक पाटील साहेबांनी केलं. आता उरण पनवेल खालापूरचं पण विवेक पाटील साहेबांनी एकदा प्रतिनिधित्व केलं. तर हा पारंपरिक मतदारसंघ हा शेतकरी कामगार पक्षाचा आहे. तुमचा जो आरोप आहे किंवा शिवसेनेचा आरोप आहे की मतविभागणी होईल याचा फायदा महेश बालदी यांना होईल का, तर अजिबात होणार नाही. कारण आकडेवारी का तुमच्याकडे? आकडेवारी सांगतो मी तुम्हाला. 2019ला जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये महेश बालदी यांना 74,000 मतं पडली होती. मनोहर शेठ यांना 68,000 मतं पडली होती आणि विवेक पाटील यांना 62,000 मतं पडली होती. परंतु ती जी निवडणूक तुम्ही बघितली तर दोन्ही उमेदवारांनी त्यावेळी काय आर्थिक रसद मतदारापर्यंत पोहोचवली होती ही जगजाहीर आहे. आणि विवेक पाटलांनी त्यावेळी काहीच नसल्यामुळं ती बिना पैशानं निवडणूक लढवली होती आणि त्याच्यामुळं आमची जवळजवळ 25,000 ते 30,000 मतं त्यावेळी डायव्हर्ट झाली या दोन्ही पक्षांना आणि त्याच्यामुळं आम्ही बॅकवर्डला आलो. आता आम्ही एवढं सांगतोय की प्रीतमदादासारखा आमचा एक आता चांगला उमेदवार आहे, तरुणांसाठी काम करणारा उमेदवार आहे. धुमाळ सरांनी मगाशी एक वाक्य वाढलं की महेश बालदी साहेबांनी विकास केला आहे. आता त्यांनी ही जी पुस्तकं छापलेली आहे 6,000 कोटीची कामं सांगतायत. याच्यामध्ये मी एक बघितलं त्यांच्या याच्यातनं की 4,500 कोटीचा त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर दाखवला आहे रस्त्यांचा. JNPTच्या JNPT ही प्रायव्हेट स्वायत्त संस्था आहे, प्रायव्हेट. त्याच्यामध्ये यांचं योगदान किती एक लक्षात घ्या. 89 साली जेव्हा JNPT या ठिकाणी आली त्यावेळी एक बंदर होतं आणि लिमिटेड कंटेनरची हाताळणी व्हायची. आता त्या ठिकाणी 4 पोर्ट आलेत, एकाचे 4 झाले. वाहतूक वाढली, कंटेनरची हाताळणी वाढली आणि त्याच्यामुळं JNPTनं ते इन्फ्रास्ट्रक्चर वाढवलं आणि मग तो सर्व पैसा JNPTने खर्च केल्यानंतर या ठिकाणी हे 4,500 कोटी दाखवतात विकासाचे महेश बालदी. या 4,500 कोटीमध्ये त्यांचा काय संबंध आहे सांगा ना. एकच उदाहरण देईन की त्या सांगतात आम्ही या ठिकाणी सागरी सेतू आणला, विमानतळ आणला, रेल्वे आणली, आणखी बरंच काय सांगतात. अहो तुम्ही आमदार नसते झाले 19ला तरी हे प्रोजेक्ट येणारच होते. तुम्ही वैयक्तिक विकास निधी किती वापरलात एकच सांगेन मी. किती विकास निधी वापर तुमच्याकडे आहे का आकडेवारी? एकच सांगतोय. JNPTचं एकच उदाहरण देईन. वर्षाला 1,000 कोटीचा नफा JNPTला मिळतोय आणि त्याच्यामध्ये जो शेअरसर फंड वापरायचा असतो तो कमीत कमी 2% जास्तीत जास्त 4% वापरू शकतात. 2%चा हिसाब केला तर 20 कोटी वर्षाला JNPTने इथल्या स्थानिक विकास निधी म्हणून वापरायला पाहिजे. आज महेश बालदी सांगतात ना केंद्रात सत्ता आमची आहे, राज्यात आमची आहे. मग तुम्ही हा निधी इथल्या गावांना वापरलात का? किती वापरलात? तुम्हाला मी माहितीच्या अधिकाराखाली सांगतोय. इकडे कागद द्या जरा. मी माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती मागवली. हा सगळा शेअरसर फंड कुठं गेला आहे? नितीन गडकरींच्या नागपूरला, पंकजा मुंडेंच्या बीडला, यांचे जिथं जिथं बावनकुळे साहेबांच्या जिल्ह्यामध्ये जिथं जिथून यांना शिफारस आली तिथं हा JNPTचा फंड गेला आहे. ॲक्च्युली या JNPTच्या फंडवर अधिकार कुणाचा आहे? आमचा आहे. आमच्या बापाच्या जमिनी गेल्या JNPTला. जासईमध्ये मी तुम्हाला सांगतोय मागच्या 5 वर्षापूर्वी महेश बालदी साहेब आले होते. सांगितलं मला संधी द्या, जासईला तुमच्या एका मी 5 कोटी देईन. मागच्या वेळेला त्यांचे 7 सदस्य होते, आता 4 सदस्य आहेत भाजपचे. 5 कोटी समजा 5 रुपयाचा पण निधी त्यांनी दिलेला नाही. त्यांनी सांगावं, त्यांनी जर 5 रुपयाचा निधी दिला असेल ना तर आम्ही उमेदवारी मागे घेऊ. एक खोटं त्यांनी गेल्या वर्षी जलजीवन योजना
जी आमच्या शेतकरी कामगार पक्षाच्या सदस्यांनी 1 वर्ष पाठपुरावा करून जासेच्या डुंबावाढीसाठी आणली, परंतु त्याचं श्रेय शेतकरी कामगार पक्षात जाऊ नये ते सांगायला लागले की नाही हे आता नरेंद्र मोदी साहेबांनी आणलेली योजना आहे, पंतप्रधान योजना आहे. अरे पंतप्रधान योजना जरी असली तरी ती केंद्राची योजना आहे. तुम्ही किती प्रयत्न केलेत? केंद्रात दिली सत्ता त्यांची आहे, म्हणजे त्यांनी त्यांचीच आहे ना. भूमिपूजन केलं, 1.5 वर्ष झालं ते तसंच पडून आहे. त्या महिलांना डोक्यावर हांडा आणून पाणी आणावं लागतंय. हे दुर्दैव उरणकरांचे 6,000 कोटीची कामं सांगतात ना, कुठं विकास दिसतोय? जर हांड्यावर जर इथं महिलांना पाणी आणावं लागेल असेल. दुसरा उदाहरण देईन मी, JNPTच्या अखत्यारीतमध्ये सर्वात मोठा जर गंभीर प्रश्न कुठला असेल तर तो रोजगाराचा आहे. किती रोजगार दिलाय हो JNPTमध्ये? 2014ला नरेंद्र मोदी साहेब आले होते, 1.5 लाख नोकऱ्या देईन 2 वर्षामध्ये सांगितलं होतं. किती नोकऱ्या दिल्या? 10 नोकऱ्या तरी त्यांनी दिल्यात का? तर त्या ठिकाणी माझं उदाहरण देईन, 2014ला आले आणि 2016ला केंद्र सरकारने DPD कायदा काढला, डायरेक्ट पोर्ट डिलिव्हरी. मी सर्व्हेरमध्ये काम करायचो, माझ्या कंपनीमध्ये 74 कामगार होते. आज 74चे 74 घरी बसलेत. त्याचं कारण सांगतोय मी. DPD म्हणजे काय की डायरेक्ट पोर्ट डिलिव्हरी. फॅक्टरीमधून कंटेनर येणार, CFSला जाणार, CFSमधून पोर्टमध्ये जाणार. आज त्यांनी मधला गॅप काढून टाकला, डायरेक्टली फॅक्टरी टू पोर्ट. आणि त्याच्यामुळं उरणमधले 25,000 कामगार बेरोजगार झाले या 2016पासून. त्याच्यातलं मी एक आहे. आणि त्याच्यामुळं ज्यांना रोजगार नाही त्यांनी रिक्षा घेतल्या. आता रिक्षा स्टँडवर गेलेत तर ज्यावेळी जिथं 100 रिक्षा धंदा करायचे तिथं आता 250 रिक्षा झाल्या. म्हणजे त्यांचा रोजगार गेला, त्या रिक्षावाल्यांचा पण रोजगार गेला, कारण 500 रुपयाचा धंदा करायची ते आता 200 रुपये आले. तर अशा पद्धतीनं यांनी रोजगार घालवण्याचं काम BJP सरकारनं केलेलं आहे. आता मी आमचं विजन सांगतोय की प्रीतमदादा का पाहिजे. प्रीतमदादांनी नवी मुंबई एअरपोर्ट येतोय, या ठिकाणी 25 ते 30 हजार या ठिकाणचे तरुण नोकरीला लागणार आहेत. आणि म्हणून 1-1.5 वर्षापूर्वी त्यांनी पनवेलला त्यांच्या संस्थेतर्फे जय म्हात्रे संस्थेतर्फे मोफत ट्रेनिंग सुरू केलेली आहे. 1 ते 1.5 वर्षाचा कोर्स आहे. मला सांगायला अभिमान वाटतोय की या ट्रेनिंग मुलं 44 मुलं या 1-1.5 महिन्यामध्ये मुंबई एअरपोर्टला लागली. काल परवा पलसप्याची एक मुलगी लागली. हे त्यांचं व्हिजन आहे. त्यांचं एकच म्हणणं आहे की काय की या ठिकाणी एवढा रोजगार असताना आपली मुलं का लागत नाही. राजेसाहेब तुम्हाला एक मी उदाहरण देईन. JNPTमध्ये जर तुम्ही गेलात तर एक 350 मीटरची जेट्टी आहे JNPTपासून हवा साईडला. दुपारी तुम्ही 2 वाजता वेल काढून फक्त जा कॅन्टीनमध्ये. 300-350 कामगार मुंद्रा आणि गुजरातचे त्या ठिकाणी आहेत. एकही आपल्या इथला स्थानिक कामगार नाही. हे कुणा मुलं? तर तिथले आमदार, तिथले मंत्री 40-40, 50-50 जणांची बॅच डायरेक्ट इथं पाठवतात आणि हे जॉईन करतात. इथले स्थानिक आमदार भाजपचे असल्यामुळे ते त्यांना विरोध करू शकत नाही. याच्यामध्ये तर तो वाटा, आमच्या मुलांचा वाटा जर गुजरात मुंद्रा इथल्या मुलांना जात असेल तर हे दुर्दैव आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही आता रोजगार मेळावा घेतला मोहपाड्याला. एका दिवसामध्ये प्रीतमदादांनी 70 मुलं कामाला लावली आणि आता JNPTमध्ये आम्ही ती सुरुवात करणार आहोत. आमचा मेन उद्देश आहे की तरुणांना काम मिळालं पाहिजे. बरं, एक महत्त्वाचा आरोप त्यांनी केला की बेरोजगारीचा सगळ्यात महत्त्वाचा आरोप एकच होता. आणि मला ना परत तुमच्याकडे पण यायचं आहे, कारण आमदार जसे महेश बालदे तसे मनोहर भोईर सुद्धा होते, विवेक पाटील देखील होते. त्या काळात रोजगार निर्मिती झाली होती का, हा महत्त्वाचा विषय. म्हणजे एकदमच सेटबॅक तिथे बसत नसतो. तुमचं काय उत्तर आहे सगळं? माझं मत सगळ्या गोष्टींवर एकच आहे. जसं म्हात्रेदादांनी सांगितलं की पारंपरिक पद्धतीनं दत्ता पाटील आले रायगड, याच्यावर नंतर आले मीनाक्षीताई, विवेक पाटील. JNPTचा फंड नागपूरला कुठं गेला आहे, कुठल्या साली गेला आहे त्यांनी ते सांगितलं नाही. याच्या अगोदर तेच होते ना. परंतु महेश बालदे आल्यानंतर श्री स्वामी समर्थांचा जेव्हा तिथे स्मारक बांधला त्या स्मारकामध्ये JNPTचंच फंड वापरलेलं गेलेलं आहे. गडकरी साहेबांचा त्यांनी सांगितलं नागपूरला 8 पदरी रस्ता JNPTच्या तर्फे गडकरी साहेबांनीच करून घेतलेला आहे. पुन्हा दुसरी गोष्ट, घारापुरीला स्वातंत्र्यापासून आज एवढे आमदार होऊन गेले, सांगतात हेच सांगतात, शेका पक्षाचे एवढे आमदार होऊन गेले, मनोहर भोईर होऊन गेले, मुख्यमंत्री शिवसेनेचे होऊन गेले, पण यांना सुचलं नाही की बाबा घारापुरी स्वातंत्र्यापूर्वी कालापासनं ती अंधारात आहे, त्याला जमिनीतून 22 कोटी रुपये खर्च करून तिथे निधी JNPTचा वापरून ही लाईट CSR फंडातून, हे सांगतात नागपूरला गेला, मग इथं CSR फंड JNPTचा कुठं लागला? हे विषय असा होत आहे, खोटं बोला पण रेटून बोला ही पद्धत आहे. आणि आजपर्यंत शेका पक्षाची ही पद्धत आणि शिवसेनेची ही पद्धत आपण बघत आलेलो आहोत. मुद्दा काही नाही आहे विकासाचा बोलण्याकडे. आता तुम्हाला सांगतो, JNPT यांनी नोकऱ्यांचं एअरपोर्टचं सांगितलं.
एक तरी प्रीतमदादांची अदानीच्या सोबत, अदानी CEO सोबत किंवा अदानीच्या कमिटीसोबत बैठक झाली आहे का, किती स्थानिकांना नोकऱ्या देतील? आम्ही 27 गाव कमिटी म्हणून महेशजी बालदी साहेबांनी आमची तिथे बैठक घडवून आणली आणि तिथले जे अदानीचे CEO आहेत कॅप्टन शर्मा, त्यांच्याकडं आमची मागणी होती, स्थानिकांची मागणी होती की आम्हाला 60% कोटा किंवा 70% कोटा हा स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये राहिला पाहिजे. तर महेश बालदींनी तिथेच सांगितलं की हा कोटा याच्यात नाही 60-70% नाही, जो कोटा असेल तो 100% राहिला पाहिजे आणि त्याच्यात सिव्हिल इंजिनियर, इलेक्ट्रॉनिक इंजिनियर, फायर ब्रिगेड, हाऊसकीपिंग, सिक्युरिटी याच्यासाठी पण आहेत. दुसरं जर तुम्हाला पायलटपर्यंत कोर्स करायचे आहे त्याच्यासाठी सुद्धा जर तुमचं शैक्षणिक पात्रता असेल, शैक्षणिक पात्रतेनुसार सर्व प्रकारचे नोकऱ्या देण्यासाठी महेश बालदी कटिबद्ध राहतील आणि असा ॲग्रीमेंट हा अदानीच्या CEO सोबत करून घेतलेला आहे. याला बोलतात काम करण्याची पद्धत. आम्ही publish केलेला दिसत नाही. माउथ पब्लिसिटीनं Agreement आहे का तो? सांगतो तुम्हाला. आम्ही फक्त माउथ पब्लिसिटीनं बोलतोय असं नाही. याला 27 गाव कमिटी सुद्धा साक्षीदार आहे. त्याच्या अध्यक्षांची तुम्ही भेट घेऊ शकता, सचिवांची भेट घेऊ शकताय की असं नाही की एकटा मी भाजपचा आहे म्हणून बोलतोय. 27 गाव कमिटीचे अध्यक्ष ते तर काँग्रेसचे आहेत, सचिव प्रेम पाटील आहेत, ते तर कुठल्याच राजकीय पक्षाचे नाहीत. तुम्ही त्यांना जाऊन विचारा, ते या गोष्टीचे साक्षीदार आहेत. या गोष्टींचा ठराव समोरासमोर झालेला आहे. त्याच्यामुळं नोकऱ्या देणं हे महेश बालदींच्या हातात आहे आणि आत्ताच्या नोकऱ्या चालू आहेत. फायर ब्रिगेडची बरीच पोरं लागलेली आहेत, ओवल्याचे लागलेले आहेत, कोपरचे लागलेले आहेत. पहिल्यांदा 10 गावातील लोकांना प्राधान्य देऊन त्याच्यानंतर उर्वरित नोकऱ्यांमध्ये उरण पनवेलच्या तरुणांना देखील सामावून घेऊन त्यांना देखील नोकऱ्या द्यायच्या आहेत. हा विजन घेऊन ते चाललेले आहेत. आणि याच्या अगोदर हे सांगतात की अगोदरच्या नोकऱ्या गेल्या, यांनी सांगितलं की इथले बंदर गेले, पोर्ट गेले. याच्या अगोदर महेश बालदी नव्हते ना, भाजपचे सरकार नव्हते ना. जेव्हापासून भाजपची सरकार आली तेव्हापासून सगळ्या गोष्टी तिथल्या तिथे आहेत. आज जैन पेटीचा फंड इथल्या इथे लागला जातोय, तो फंड अगोदरच्या काळात जात होता ते त्यांनी ते सांगितलेलं आहे. आणि त्यांच्या एक मिनिट, गौरव घोरे यांच्याकडे सर, गौरव यांच्याकडे यायचे. मला काय सांगायचं आहे, एकतर यांचाच आरोप आहे की शिवसेना असा आरोप करत आहे की मतविभागणी होईल आणि प्रीतम म्हात्रेंच्या मतांचा फायदा महेश बालदींना होईल. एकतर हे तर्क कुठल्या अँगलनं तुम्ही लावता? आणि यांनी बरेच गोष्टी सांगितल्या की बाबा आमदार तुम्ही पण होते ना, म्हणजे तुमच्या पक्षाचे पण आमदार होती, सत्ता परत शेतकरी कामगार पक्षाची होती, तेव्हा सुद्धा या ठिकाणी रोजगाराची म्हणजे संधी मिळायला पाहिजे होती. अचानकच ही बेरोजगारी वाढली असं म्हणू शकत नाही. हे प्रीतम म्हात्रेंचं म्हणणं आहे की बाबा मी लावायला सुरू केलं, त्यांनी तर स्वतंत्ररित्या सुरू केली, परंतु खरं काम त्यांना आमदारांचं असतं. मग जर महेश बालदींनी नाही केली, मग तुमच्या आमदारांनी काय केलं होतं? मी या ठिकाणी आरोप असेल तर आपण आहे ना, आता पहिला विषय काढला तो म्हणजे यांच्या फुटीचा. फुटीमध्ये मी या ठिकाणी बोलू इच्छितो की जर महाविकास आघाडी आहे, इंडिया आघाडी आहे, तर अलायन्समधून जर ठरलेलं आहे की या ठिकाणी मनोहर भोईर यांना सीट दिलेली आहे, तर या ठिकाणी पहिली गोष्ट यांनी बंडखोरी करायला नव्हती पाहिजे. कारण की आपल्याला उमेदवार हा एक असल्यामुळं आपण समोरच्या उमेदवाराला चांगल्या प्रकारे फाईट देऊ शकतो, याच्या मतांची विभागणी होणार नाही. बरोबर. दुसरा विषय असा आहे की लोक सुज्ञ आहेत, त्यांना माहीत आहे की कुठला उमेदवार निवडून द्यायचा. आणि राहिला विषय मतांच्या विभागणीचा, तर कुठेतरी मी या ठिकाणी सांगू शकतो की या ठिकाणी दोन्ही ठिकाणी जनशक्ती भरपूर आहे आणि आमच्यावर जनशक्ती आहे. त्याच्यामुळे जनशक्ती आमच्यासोबत असल्यामुळे आम्हाला वाटत नाही की आम्हाला मतांची कमतरता होईल किंवा आम्ही निवडून 100% आम्हीच येणार. त्याच्यामुळे आम्हाला याच्यामध्ये काही जास्त. अजून एक गोष्ट आहे ना, मला मुद्दाम जो या ठिकाणी महाविकास आघाडी आहे, म्हणजे उरणमध्ये वेगळा विषय दिसतोय आणि पनवेलमध्ये वेगळा विषय दिसतोय. इथे काय दिसते आता, काँग्रेसचे या ठिकाणी महेंद्र गरजे आहेत ना, ते मनोहर भोईर सोबत आहेत. परत राजेंद्र पाटील हे शेतकरी कामगार पक्षाचे, परंतु ते देखील तुमच्यासोबत आहेत. कारण म्हणजे ते शेतकरी कामगार पक्षासोबत असायला पाहिजे होतं. पण त्यांचं असं म्हणणं आहे की इथे विवेक पाटलांनी त्यांना आहे ना पाठिंबा दिल्याचं पत्र दाखवावं. तर तसं त्यांनीही पत्र दाखवलं नाही की बाबा माझा आता मनोहर भोईरांना पाठिंबा आहे, त्यांनी तसं ते पत्र दाखवलेलं नाही. ही एक वस्तुस्थिती आहे. आणि असं असल्यानंतर तुम्हाला वाटेल की ह्या गोष्टीला शेतकरी उत्तर दिलं पाहिजे. कारण पनवेलमध्ये काय आहे, पनवेलमध्ये काँग्रेस आता शेतकरी कामगार पक्षासोबत आहे. शिवसेनेच्या काही लोकांनी तर डायरेक्टली तिथे बंडखोरी केलेली आहे एक प्रकारे. कालच त्या ठिकाणी जे महानगर प्रमुख आहेत म्हणजे त्यांना पक्षातून त्यांना हाकलण्यात आलेलं आहे. शिवाय तिथे शिवसेनेचे जे आहेत पेटकर हे देखील त्यांना देखील हाकलण्यात आलं आहे. म्हणजे सगळी बिघाडी झालेली आहेत. काही लोक आहेत, बाबनदादा त्यांच्यासोबत आहेत, लीना गरड यांच्यासोबत आहेत. म्हणजे इथे वेगळी भूमिका आणि पनवेलमध्ये वेगळी भूमिका. मग याच्यामध्ये खरोखरच महाविकास आघाडी खरोखरच आहे असं म्हणायचं तरी कसं? बघा, 4 तारखेला जी तारीख होती त्या तारखेला बरोबर आहे, त्या तारखेला लास्ट टायमिंगपर्यंत विषय चालू होता की पनवेल, उरण आणि अलिबाग हे शेका पक्षात सोडायचे आहेत, उरण शिवसेना सोडायचं आहे. बरोबर आहे. आता या हिशोबामध्ये जी महाविकास आघाडीकडून रणनीती ठरलेली त्या रणनीतीला शेका पक्षाने कुठे डावललं आणि शेका पक्ष एक प्रकारे महाविकास आघाडीतून
पाठीमागे गेलेलं आहे. बरोबर आहे. पण बाहेर पडली. बाहेर पडली आहे. पण ज्या ठिकाणी महाविकास आघाडीला तुम्ही सांगता समर्थक बाहेर म्हणून पडलेले ज्या आहेत. या मी आता पत्रकावर बोलतोय, महाविकास मी मध्येच आघाडीचे कोणाच्या बोलत नाही. मी आता माझा विषय पूर्ण बरं, ठीक आहे, मांडतोय. बोला. माझा पूर्ण विषय मांडून झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण वेळ भेटतंय. मी मध्येच बोलत नाही. बोल, बोल. त्याच्यामुळं महाविकास आघाडीच्या जे मानणारी लोक आहेत ती त्या त्या ठिकाणी महाविकास आघाडीने दिलेल्या आदेशानुसार काम करतात. आता या ठिकाणी राजेंद्र पाटील साहेबांचा विषय झाला तर राजेंद्र पाटील साहेब महाविकास आघाडीचा घटक म्हणून शेकापक्ष म्हणून काम करत असताना त्यांचा जो मत होता की महाविकास आघाडीने ठरवलंय की मनोहर भोईर यांना या ठिकाणी साथ द्यायची, ते प्रामाणिकपणे मनोहर भोईर यांना साथ देतात. बरोबर आहे. आता त्यांच्यावर पण आता म्हणजे पक्षांनी कारवाई करायची गरज राहील की ती मानतच नाही पक्षाला आता अशी म्हणजे जसं शिवसेनेने ना शिवसेनेच्या बघा, पक्षाने महाराष्ट्रामध्ये- तिथले म्हणजे विश्वास पेटकर असतील, महानगर प्रमुख असतील, यांना म्हणजे एकनाथ मात्र यांना काढून टाकलेले. पण आता शेतकरी कामगार पक्षाने ती भूमिका घेतली पाहिजे का? आता तुमचाच प्रश्न आहे तुम्हाला. नाही नाही, एक गोष्ट त्यांना लक्षात- गरजच ना आता शेतकरी कामगार पक्षाची. नाही नाही, शेतकरी कामगार पक्षाचा तुम्ही राजेंद्र पाटलांचा आता उल्लेख केलात. राजेंद्र पाटील यांचं म्हणणं असं होतं की विवेक पाटलांनी मला तसा आदेश दिलेला आहे. आम्ही फॉर्म भरायचे एक दिवस अगोदर विवेक पाटील साहेबांना भेटायला गेलो. भले आमची त्यांची भेट झाली नाही, परंतु त्यांच्यासोबत आमचं थोडंसं संभाषण झालं. कसं काय भेट पण झाली ना, संभाषण पण झालं. संभाषण आता ती एक झालं तर भेट असते, म्हणजे आमची नाही झाली. तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की जर आपण उरणमध्ये ताकदीनं असेल सीट लागणारी असेल, महेश बालदीचा फायदा होणार नसेल, तर प्रीतम म्हात्रेनं सांगितलं की तू लढ. आणि मग त्यांनी दुपारनंतर राजेंद्र पाटील यांना निरोप दिला की राजेंद्र, आपली तिथं उमेदवारी उरणमध्ये प्रीतम म्हात्रेची, तू त्यांचं काम कर. परंतु राजेंद्र पाटलांनी काहीतरी निरोप दिला की आता काहीतरी माझ्या हातातनं वेळ निघून गेलेली आहे. थोडासा त्यांनी तो संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु राजेंद्र पाटील हे शेतकरी कामगार पक्षाचे कट्टर कार्यकर्ते आहेत. तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतोय, जेव्हा मतदानाला जातील ना तेव्हा ते शेतकरी कामगार पक्षाचे शिटीचंच बटन दाबतील. आणि राजेंद्र पाटील सोडून सर्व कार्यकर्ते प्रीतम दादाचं काम करतात. ते शेतकरी कामगार पक्षामध्ये फूट वगैरे पडलेली नाही. राहिला विषय तुमचा मगाशीचा माझा अर्धा बोलायचा राहिला की तुमचं गणित कसं काय, विभागणी वगैरे काय नाही. बघा 2019ला 3 उमेदवार होते, 2014ला पण आम्ही लढलो. मतांचा फरक किती आहे? 5-7 हजाराचाच आहे. आणि प्रीतम दादांचं जर तुम्ही आज बघत असाल, दररोज 8-10 पक्षप्रवेश होत आहेत, दररोज 8-10. आणि तरुण चेहरा आहे गावामध्ये, प्रत्येक एवढा तरुणाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय की जेव्हा 23 तारखेला जेव्हा मतमोजणी होईल तेव्हा तुम्हाला बघायला भेटेल की शिट्टीचा आवाज किती घुमलेला असेल. तर दिबा पाटलांच्या विषयी जर आपण नाही बोललो तर या उरण पनवेलचा म्हणजे राजकीय प्रवास संपणार नाही किंवा राजकीय विषयावरची चर्चा अपूर्णच आहेत. लोकनेते दिबा पाटलांच्या विमानतळाला नाव लोकनेते दिबा पाटलांचं दिलं पाहिजे, नवी मुंबईच्या विमानतळाला, अशी नेहमीच मागणी राहिलेली आहे. याबाबतच्या भूमिकेचा आताच्या इलेक्शनमध्ये काय नक्की परिणाम होईल? नक्कीच राजकीय परिणाम, माझं तरी वैयक्तिक मत आहे की दिबा पाटील साहेबांच्या नावाचा जो अट्टास आहे, भूमिपुत्रांचा, राजकीय नेत्यांचा, सर्वांचाच, त्याचा राजकीय वापर नाही झाला पाहिजे, माझं स्पष्ट मत आहे. आणि तो नक्कीच होणार आहे. आता मागे मला तरी वाटतं एक महिन्याभरापूर्वी आचारसंहिता चालू होण्याच्या अगोदर केंद्राच्या शिष्टमंडळासोबत आणि सर्वपक्षीय कमिटीच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. त्याच्यात तिथल्या तिथले जे हवाई मंत्री आहेत त्यांनी स्पष्ट केलं की दिबा पाटील साहेबांच्या नावाच्या व्यतिरिक्त आमच्याकडे कुठलाही ठराव आलेला नाही. त्याच्यामुळं येत्या काळात जसा याचा उद्घाटन होईल विमानतळाचा, तसंच त्याच पार्श्वभूमीवर आम्ही दिबा पाटील साहेबांच्या नावाची घोषणा करू, असा त्यांनी शब्द दिला आहे. सोबतच मगाशी दादांनी मुद्दा मांडला की शेका पक्षाचा विषय, राजेंद्र पाटील आहेत नाहीत. मुळात आता जर मी त्यांच्याचकडनं घेतला आहे प्रीतम दादांचा हा, ते जर बंडखोरी करून जात आहेत किंवा गौरवजी सांगतायत ते महाविकास आघाडीतून बाहेर पडलेत, तर मग हे महाविकास आघाडीचे सर्व नेते त्यांच्या पॅम्पलेटवर कसे, सोबतच ते दोघं जण जर महाविकास आघाडीतून लढतायत तर स्वतंत्र कसे लढतायत? म्हणजे यांनी काय केलं आहे, यांचंच आता सीट क्लिअर नाही आहेत किंवा त्यांची म्हणजे अशी ट्रान्सपरन्सी नाही आहे, तर मतदान कुठे मतं टाकेल? ॲक्च्युली सर्व बोला माझं झाल्यावर तुम्ही बोला. हे स्वतः संभ्रमित आहेत, त्यांचे नेते दोन्ही संभ्रमित आहेत आणि मतदार देखील संभ्रमित आहेत. तर या संभ्रमित अवस्थेत दोघं सांगतायत की या महाविकास आघाडीत आम्ही आदर्श राजकीय वरचा नेता म्हणून कोणाला मागतो, तर विवेक पाटलांना, ज्यांनी 560 कोटी रुपये समाजाचे खाल्लेत, म्हणजे ज्यांनी आपल्या समाजाची माती केली, त्याचाच आदर्श घेऊन जर तुम्ही राजकारणात पुढे येणार असाल तर कुठल्या भरोशावर लोक यांना मतदान करणार, हा माझा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला विवेक पाटलांचाच आदर्श किंवा राजेंद्र पाटलांचा आदर्श घेऊन चालत असणार तर त्यांना त्यांचं काम करू द्या. परंतु येत्या नक्कीच मी तुम्हाला एवढं ठणकावून सांगेल की महेश बालदीजींवर जरी जातीचा आरोप जो केला जातोय ना, तर या जातीसाठी प्रत्येक वेळेस, या प्रत्येक जातीसाठी आपल्या जशा महाराष्ट्रात सर्व जाती राहतात तशाच उरणमध्ये सर्व जाती राहतात आणि सर्व
जातींसाठी माझी विकासित जात आणि विकास हाच धर्म घेऊन चालणारा जर कोण माणूस असेल तर ते महेशजी बालदी साहेब नाही, आहेत. तुमच्याकडे येणार आहे मी, परंतु महत्त्वाचा आरोप नाही तुमच्याकडे येणारच आहे, परंतु महत्त्वाचा आरोप जो विवेक पाटलांवर आरोप केला जातो ना, तो दोन्ही ठिकाणी म्हणजे आमदार प्रशांत ठाकूर देखील आरोप करतात, महेश बालदी देखील आरोप करतात. आणि या निवडणुकीमध्ये तो फॅक्टर तुम्हाला नाही वाटेल का तुम्हाला घातक आहे किंवा त्याचं नुकसान होणार आहे? अजिबात नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतोय की कर्नाला बँकेचा विषय झाल्यानंतर जो विमा असतो बँकेचा, विवेक पाटलांची ती पुढची प्लॅनिंग होती की बघा आपण गाडीचा विमा करतो, आरोग्य विमा करतो. एक मिनिट मला बोलू दे ना जरा. तसा देतो मी उत्तर देतो तुम्हाला उत्तर देतो. तसा त्याने बँकेचा विमा काढला होता, 37 लाख ते विमा भरायचे आणि आजपर्यंत 96.33% लोकांना पैसे मिळालेत. राहिलेले 3 समथिंग हे 5 लाखापेक्षा याची सुद्धा प्रोसेस होणार आहे. विवेक पाटलांनी त्यांची 800 कोटीची प्रॉपर्टी जमा केलेली आहे. आता एक दीड महिन्यापूर्वी जेव्हा कोर्टामध्ये ॲग्रीमेंट झालं तेव्हा त्यांच्या वकिलांनी सांगितलं की जी अमाऊंट आहे ती यांच्यातनं तुम्ही यांचा लिलाव करा प्रॉपर्टीचा. परंतु भाजप सरकार कुठंतरी हा मुद्दा करतोय की विवेक पाटील जास्तीत जास्त दिवस आतमध्ये राहिले पाहिजे, तरच आम्हाला त्याचा फायदा होईल. आणि मगाशी एक थोडासा मुद्दा राहिला होता या विषयाशी तुम्ही की ते सांगतात की हे सरकारने विमा दिलाय. पेन अर्बन बँक किती वर्ष झाली हो बुडूनशी तुमचे आमदार आहेत ना ते तसे रविशेठ पाटील. नाही रुपयाची मला बोलू दे, रुपयाची मला बोलू दे. तेव्हा विमा नव्हता. आताच्या घडीला भारतीय जनता पक्षाने 1 लाखाचा विमा होता तो 5 लाखाचा केला, त्याच्यामुळे लोकांचे पैसे भेटले ते स्पष्ट करा. आणि ते काय सांगतायत की प्रॉपर्टी दिली, चोरी केली, पैसे खाल्लेत म्हणून प्रॉपर्टी दिली ना. जर मी खाल्ली नसते, मी केली नसते, दिले नसते. त्यांनी स्पष्ट भाषणात बोललेले आहेत, मी जर पैसे खाल्ले असतील तर स्वतःला जाळून घेईल. मग जेलमध्ये राहण्यापेक्षा स्वतःला जाळून घ्यावं त्यांनी. नाही हे त्यांचे आरोप आहेत. या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये एकमेव बँक आहे कर्नाला बँक की तिचे पैसे मिळाले. त्यांनी सांगावं कुठल्या बँकेचे पैसे मिळाले. पेन अर्बन बँकेचं उदाहरण ना, समोरचं रविशेठ पाटील तुमचे आमदार आहेत ना भाजपचे, का अजून त्या लोकांना पैसे मिळाले नाही, का पैसे मिळाले नाही त्यांचे? दुसरं उदाहरण देतोय. महेश बालदी यांना एवढे जर खातेदारांची जर चिंता आहे तर उरणला पेडणेकर म्हणून एक ज्वेलर्स आहे, आमच्या आगरी कोली कराडी लोकांचे 30 कोटी रुपये घेऊन तो पळाला आहे. काही ठिकाणी दागिने ठेवले, काही बनवायला दिले आणि त्या व्यापारी संघटनेचे अध्यक्ष महेश बालदी आहेत. का हो त्याला आतमध्ये टाकत नाही का? त्याच्याकडे बोला पण रेटून बोला अशी नका, खोटं बोला पण रेटून बोला ही अशी भूमिका घेऊ नका. नागरिकांच्या हे घ्या. मी आज तुमचं त्यांचं म्हणणं आहे का त्याच्याकडे नक्कीच पाठीशी घालतात आपल्या माणसाला, आपल्या व्यापाराला. कसं आहे माहिती का, व्यापाऱ्याला जर पाठीशी घालतायत असं यांचं म्हणणं आहे ना, तर मग तुमचे पण आमदार आहेत, तुमचे शीर्ष नेतृत्व आहेत, ते काय करतायत? महेश बालदीजींनी त्यांच्या आज आगरी समाजाचे बऱ्याच लोकांचे 560 कोटी, बऱ्याच लोकांची लग्न राहिलीत, मंदिरं राहिलीत आमच्या विमानतळ भागातील बांधायची. कशा मुलं राहिलीत? विवेक पाटलांनी खाल्लेल्या पैशा मुलं राहिलीत. बऱ्याच लोकांची लग्न राहिलीत, ती दिसली नाही. तरी पण आमचे तेच आदर्श. म्हणजे विवेक पाटलांनी एवढं सर्व करून ते आमचे आदर्श. हे बघा, देशामध्ये राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. कशा पद्धतीनं सुडबुद्धीनं कशा पद्धतीनं वागते आपण बघतोय. बघा, भ्रष्टाचारी नेते आणि भाजपमध्ये घेतले, जे आले नाही त्यांना जेलमध्ये टाकले, जे आले ते स्वच्छ झाले. म्हणजे यांच्याकडे वॉशिंग मशीन आहे बीजेपीमध्ये. उरणमध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतोय, विवेक पाटील आमदार झाले, मनोहर शेठ आमदार झाले, परंतु कधी द्वेषाचं राजकारण आजपर्यंत केलं नाही, कधीच नाही केलं. ज्यावेळी 19ला महेश बालदी आमदार झाले तेव्हापासून उरणमध्ये एक भयभीत असं वातावरण झालं आहे. आमच्यासारख्यांना फोन येतात, तू माझ्या पक्षात ये, नाही तर तुझं हे काढतोय. तुम्हाला एक उदाहरण देईल. जासईचे आमचे सरपंच संतोष गरत स्वतःच्या मेहनतीनं 4 कोटीचं कर्ज घेऊन त्याने पेट्रोल पंप उभा केला. त्यांच्या बापाची स्वतःची जागा आहे, त्या जागेला सुद्धा शिडको करणं अनधिकृत म्हणून नोटिशी पाठवल्या. अरे, आमच्या मराठी लोकांनी, आगरी लोकांनी व्यवसाय नाही करायचे, तुमच्या पक्षामध्ये येत नाही म्हणून तुम्ही धमक्या द्यायचे. उरणमधले बरेच ठेकेदार आहेत, बऱ्याच क्रेशर क्वारीवाले आहेत. आज स्वराज कंपनी आली, काय होतो जासाईचा सतीश शेठ का तुमच्या विरोधामध्ये आज बोलतोय? त्या सतीश शेठनी मागं महेश बालदींना फंड दिलं होतं, जाहीर त्यांनी सांगितलंय. आज का विरोधामध्ये बोलतात? तर यांनी यांचे धंदे बंद केले. माझं मत समोर स्पष्ट करावं. आरोप करणं गोष्ट नाही, बोलायला तोंड लागत नाही, पुरावा द्यायला दम लागतो आणि त्याच्यात सत्यता लागते. सत्यता मला तरी वाटते कुठंच सत्यता नाहीये. यांचं कसं झालं माहिती, आता हेच सांगतायत की भ्रष्टाचारी याच्यात येतात. भ्रष्टाचार म्हणून नाही येत ती लोक, ती जी भारतीय जनता पक्षाची विकास गंगा, भारतीय जनता पक्षाची पूर्ण देशभर जी विकास गंगा चालली तिला प्रभावित होऊन लोक प्रवेश करतायत. म्हणजे जर आम्हाला सोडला तर त्यांनी भ्रष्टाचार केलाय हे बोलण्याची सवय झाली. यांच्याच पक्षाच्या देवेंद्र
फडणवीस साहेबांनी जाहीरमध्ये सांगितलं होतं अजित पवार हा भ्रष्टाचारी आहे, त्याला आम्ही कधीच घेणार नाही. राष्ट्रीय मुद्दे आहेत. अहो, आपल्याला महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या दिल्या ना भ्रष्टाचारच्या हातात. उरणच्या ते मुद्द्यावर, कसं उरणच्या चालतं तुम्हाला? मुद्द्यावर. मग भ्रष्टाचार बोलण्याचा तुम्हाला अधिकार आहे का? मी या ठिकाणी बोलतोय, पहिली गोष्ट अशी आहे गौरवजी बराच वेळ बोलले नाही की त्यांना. बराच वेळ बोललो नाही आणि दोघंच बोलतात, दोन्ही एकमेकांच्या नेत्यांची टीका करतात. बरोबर आहे, आणि तुमचा फायदा होतो का? फायद्याचा विषय नाहीये. आमच्या नेत्यांनी अशा काही गोष्टी केल्याच नाही. आमचा साधा बोला, सर्वांचा ऐकणारा, सर्वांचे विषय मांडणारा, सर्वांचं केसेस आहेत हो कुठल्या? त्यांच्यावर. स्टेपनी आणि लोक जॅक चोरीच्या केसेस आहेत सिद्ध त्यांच्यावर. कराव्या. काही आहेत काही ना, काही पोलीस स्टेशनला केसेस दाखवाव्या. मी या ठिकाणी व्यक्तिगत नाही, या ठिकाणी मी एक गोष्ट बोलू इच्छितो की आपण आमदारकीच्या बाबतीत बोलतोय. बरोबर आहे, आमदारकीच्या बाबतीत बोलत असताना आता रुपेशजी बोलले, हे बोलले की एवढी कामं केली, हे केलं, ते केलंय. इथले स्थानिक ज्या आंदोलनातून माझी सुरुवात झाली, ज्या आंदोलनासाठी मी समाजकारणात पडलो, ते विषय होते गावठाण विस्ताराचे, ते विषय होते एअरपोर्टच्या लोकांचे, ते विषय होते मच्छीमारांच्या नुकसान भरपाईचे. या विषयासाठी मी अभिमानाने सांगू शकतो की 262 घरांना झिरो पात्रता मिळाली होती. 2013 साली जेव्हा एअरपोर्ट आल्यानंतर 2013 सालच्या घरांनाच फक्त नुकसान भरपाई आणि हे भेटणार होतं, पण ते वाढवून विधानसभेमध्ये विषय मांडून 2015 पर्यंतच्या घरांना त्यांनी नुकसान भरपाई मिळवण्याचा विधेयक मान्य केला. ज्या घरांना शून्य पात्रता ठरवली होती त्या 262 घरांना पात्रता मिळवून देण्याचं काम मनोहर बोरे यांनी केला. दहागाव कमिटीचा झालेला आहे. दुसऱ्याचा श्रेय नका नाही, घेऊ. दुसऱ्याचं जे आम्ही नाही घेत, दुसऱ्याचं जे आम्ही अजिबात दुसऱ्याचं नाही. नका घेऊ. विधानसभेमध्ये मांडलेले विषय आहे ते. हा, ते- विधानसभेमध्ये ते- मला वाटतं 2014 ते 19ला महेश बलदे यांना डायरेक्ट इंटरेस्ट असेल विधानसभेत जायची, म्हणून ते बोलला आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. नक्की. याचा विषय सांगतो मी. आज एक मिनिट मी सांगतो. 8 पदरी रस्ते गेले, त्या 8 पदरी रस्त्यांपेक्षा पैकी 6 पदरी रस्त्यामध्ये टेलर उभे असतात. त्याच्यामध्ये बरेच आमच्या स्थानिकांचे ऍक्सिडेंट झालेत. बीजेपीच्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्याला नुकसान भरपाई मिळवून देणार आमचे मनोज शेट आहेत. त्याच्याबद्दल म्हणून महेश बलदेंनी काय केलंय का? समारोपाकडे जायचं नाही, नाही, समारोप नाही. एक मिनिट एक मुद्दा बोलू नाही, ते चर्चा मला होणार मला नाही. मला एक मिनिट बोलायचं, अजून मला बरंच बोलायचं आहे. बघा आता या ठिकाणी विमानतळाचा विषय मी घेतोय मुद्दाम. का त्या लोकांना नुकसान भरपाई भेटत नाही? मला एक मी स्वतः विमानतळ प्रकल्प बाधित आहे गौरवजी. हा. आणि जो तुम्ही किरणगिनीचा मुद्दा सांगताय तो फक्त एका महिला मंडळच्या प्लॉटसाठी मुद्दा चालू आहे. तर त्याच्यामध्ये महिला एकदा माहिती मंडळच्या घ्या आणि तुम्ही plotचा बोला. मुद्दा नाही, मी तिथं तोच स्वतः मुद्दा- जाऊन आलो. हा, मी पण जाऊन मी आलेलो स्वतः आहे. तिथं मी पण- जाऊन आलो. आणि त्यांच्या तिथं- गावातले 90% लोक आपल्या सोबत असतात, सोबत काम करतायत. त्याच्यामुळे त्यांचा मुद्दा काय नाही घर का तुम्ही भाडा समजून घ्या. घर भाडा एकदा समजून ज्यांना घ्या. मी सांगतो मुद्दा त्यांचा काय आहे. वाघोली गाव 10 मध्ये येतोय. वाघेवली गावात विस्थापित नाही आला ते तिथेच त्या राहिलेले. गावातील बऱ्याच लोकांनी घरं तोडली, हा, त्यांना भूखंड तोडली. भेटला. भेटलाय ना. कुठला भूखंड? 5.5% नाही बोलत मी. माहिती आहे, घराच्या बदल्यात आता त्या दिवशी आपण साहिल आमचा वाघीलचाच हा. आहे साहिल म्हणून त्याचा परवाच्या दिवशी त्याच्या भूमिपूजनाला या दसऱ्याच्या दिवशी मी भूमिपूजनाला जाऊन आलो. एकाच व्यक्तीच्या एकाच नाही बरेच जण. आता ज्याचं नाही, आमंत्रण नाही. येईल त्याच्यात जाईल ना की गावाने आता आमंत्रण मी केलं सांगतो, तर आता त्याच्यात बघा यांनीच मुद्दा सांगितलं कधी गेलं मी पुण्याला. आता स्वतःचा प्लॉट थांबा, कधी एक डेव्हलप मिनिटं, करायचा दिलेला एक तो मिनिटं. ज्याच्या त्याच्यावर आहे ना. मी तुम्हाला सांगतो का, मला एक सांगा तुम्ही विषय, जर तुम्हाला भूखंड भेटला तर 5 वर्ष तुम्ही भाड्याच्या राहणार का? 5 वर्ष खिशातून भाडं भरले नाही, लोकांनी. स्वतःची मग त्यावेळी 12% हे 5 building वर्ष ready म्हणून त्यांनी आता हे बांधायला 5 वर्ष हे आमदार काय करत होते? स्थानिकांसाठी मुद्दा उचलला. एकतरी मुद्दा सांगावा मला. गौरव, बोलतात स्थानिकांसाठी गेलो, अगदी समाजासाठी एक सुद्धा मुद्दा सांगावा की मनोहर भोईरांनी 262 घरांचा मुद्दा सोडवला. मनोहर भोईर आम्ही स्वतः प्रकल्प बाधित आहोत. आम्हाला माहिती आहे मनोहर भोईर किती वेळा आमच्या इथे भेटी दिल्या. आमच्या 10 गावांना विचारा, 10 गावांना आम्ही स्वतः प्रकल्प बाधित आहोत. आमच्या 10 गावांना विचारा मनोहर भोईर किती वेळा आलेत आमच्यासाठी. आमच्या अटल सेतूच्या मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाई मिळून द्यायचा काम मनोहर भोईर यांनी केला. 2019ला महेश बलदे आमदार झाल्यानंतर एकाही मच्छीमार बांधवाला नुकसान भरपाई भेटली नाही. भेटली असेल त्यांनी सांगावं की या मच्छीमार बांधवाला नुकसान भरपाई भेटली. दुसरा स्वतः दुसरा बंदर दिलाय कुठला बंदर दिलाय? करंजाचा करंजाचा सर्वात मोठा बंदर दिलाय का? त्याच्या आशियातील सर्वात मोठा बंदर दिलाय का? खोटा इथले बोला, सर्व इथून मच्छीमार बोला, मच्छीमार श्रेय मच्छीमार सर्व तिथे मग का स्वतःचा उदरनिर्वाह करू शकतात. सरपंच शिवसेनेचा आहे का? गारपूरचा सरपंच शिवसेनेचा आहे. जर तुम्ही बोलता गारपूर लाईट दिली, आम्ही गारपूर लोकांचा दिलीच विकास ना, केला, दिली मग सरपंच उमेदवार तुम्हाला उभा नाही करताल तिथं. एक दिबा पाटलांचा एक विषय मगाची माझा राहून गेला. हे सांगतात की दिबा पाटलांना आम्ही नवी मुंबई एअरपोर्टला नाव देतोय. आम्ही नाही देत, सर्व भूमिपुत्र अजून दिला नाही. माझा आक्षेप एवढाच आहे. एक मिनिट मी ऐकू का? तुम्ही बोलताना आम्ही बोलतो का मध्ये? तुम्ही बोलताना बोलतो का? आंदोलनात होते. हे बघा मी स्वतः आंदोलनामध्ये होतो. ऐका, कुठे होते दाखवा. लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला मिळावं म्हणून मी स्वतः होतो. आमचे जासेचे सरपंच होते, आमचे जासेचे सभापती होते, शेतकरी कामगार पक्ष म्हणून होते का? होते सगळे होते. आणि एक मिनिट गौरवजी, एक मिनिट जरा एक मिनिट.
यांना जो दिबा पाटील साहेबांचा जो प्रेम उफाळून आलेला आहे, महेश बालदी साहेबांना माझा एकच प्रश्न आहे की 84ला दास्तान पाट्यावर जे आंदोलन झालं लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली, बोलू द्या हो मला, तुम्ही सारखे मध्ये डिस्टर्ब करा, बोलू दे ना. तुम्ही बोलताना आम्ही बोलतोय का? तुम्ही सारखं डिस्टर्ब करता. 84ला जे शेतकरी कामगार पक्षाचं दिबा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं, 2 हुतात्मे त्या ठिकाणी झाले शेतकरी, दुसऱ्या दिवशी पागोड्याचे 3 झाले. त्याच्यानंतर दरवर्षी लोकनेते दिबा पाटील साहेब जासेला 16 जानेवारीला हुतात्मा दिन साजरा करायचे. महेश बालदी उरणलाच राहतात ना, लहानपणापासून सांगतात. एकदा तरी गेले का होते हुतात्म्यांना अभिवादन करायला? जर दिबा पाटलांना हुतात्म्यांवर प्रेम होतं तर यांचं प्रेम कधी उफाळून आलं तुम्हाला सांगतोय मी. दिबा पाटील साहेबांचं निधन झाल्यानंतर यांचं प्रेम उफाळून आलं. दिबा पाटील साहेबांनी 4 वर्षे करल पाट्यावर JNPTच्या प्रकरणात 12.5% मिळावं म्हणून ॲम्ब्युलन्समधून आंदोलन केलं. कधी तुमचे महेश बालदी त्या ठिकाणी आले? हे फक्त काय कुणाच्या तरी नावाचा, जातीचा. आणि एक सांगतोय, महेश बालदींना जात म्हणून आमचा विरोध नाही, मगाचा माझा एक मुद्दा राहिला, जात म्हणून विरोध नाही, परंतु हे बघा, जातीचा जर विरोध असता तर 2019ला आम्ही लोकांनी आमच्या निवडून दिलं नसतं त्यांना. परंतु आमदार झाल्यानंतर त्यांना एवढी घमेंड आलेली आहे की वारंवार ते जातीचा आमच्या अपमान करतायत. त्याच्यामुळं जातीमध्ये हा द्वेष झाला आहे. ते कधी काय सांगतात की काहीतरी रक्षाबंधनला त्यांनी साड्या वाटप केल्या त्यांच्यातर्फे, आणि त्यांच्या ऑफिसमध्ये जी आमची काही त्यांचे फंटर बसतात त्यांना बोलतात, काय रे तुमची लोक मला मारवाडी बोलतात, मग आता तुमच्या बायका साड्या कोणच्या नेसतात? एवढ्या खालच्या पातळीवर जर ते बोलत, या कुठे पुरावा नसतो हे बघा, एका जाहीर सभेमध्ये ते डायरेक्ट बोलले ते की मी तुमची मुलगी मागतोय का? हे तुम्ही सण करताय तुम्ही याच्या मुलं आम्हाला आणि मातीचा आमदार. मला काय म्हणायचं म्हणजे अतिशय खाजगी गोष्टी आहेत ना, त्या उघड कधी झालेल्या आहेत म्हणजे या गोष्टी. मी जाहीर विषय सांगतो तुम्हाला, आठपाचा म्हणून सांगतो तुम्हाला की फॉर्म भरताना महेश बालदींनी एक विषय मांडला ज्याला यांनी खुडून काढण्याचा प्रयत्न केला की आगरी समाजाच्या परिषदेच्या निवडणुकीला मी उभा नाही आहे. म्हणजे याचा अर्थ काय माहिती आहे का? हे आगरी समाजाच्या परिषदेला कमी लेखतात. कमी लेखतात मी सांगतो, स्पष्टीकरण दिलेलं आहे. मी सांगतो आरोप काय ते मी सांगतो, त्याच्यावर स्पष्टीकरण दिलं. दुसऱ्या मुद्द्यावर बोला. मी आरोप काय ते सांगतो. बघा, त्या संघटनेवरती दिबा पाटील साहेब जे विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलंय, खासदार म्हणून त्यांनी काम केलंय. एवढे मोठे व्यक्ती जर त्या परिषदेवरती अध्यक्ष म्हणून असतात तर ही संघटना छोटी नाही आहे. ते आमदारकीपेक्षा या संघटनेला कमी लेखण्याचा प्रयत्न त्यांनी केला, म्हणून ते बोलले की या परिषदेत मी उभा आहे का. दुसरा विषय, दुसऱ्यावर त्यांनी स्पष्ट अगदी खुल्यापणाने स्पष्टीकरण दिलेलं आहे. काय ते बरं, मला आता शेवटकडे जायचं आहे. या मुद्द्याला त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे किंवा विधानसभेची निवडणूक. बरं, मला आता थोडक्यात जायचं, आपला समारोप करायचा आहे. तुमच्या उमेदवाराबद्दल जर तुम्हाला सांगायचं असेल तर जनतेला काय आवाहन करा थोडक्यात. मी नक्कीच सांगेल, या उरणच्या मतदाराला, जागृत मतदाराला सांगेल की उरणचा जो आजपर्यंत झालेला विकास, त्याची माहिती पुस्तिका 5,500 कोटीची तुमच्या समोर मांडलेली आहे. येणाऱ्या काळात 10,000 कोटीची कामं करणार आहेत. म्हणजे आपले पिरवाडीसारखा बंदर आहे, त्याचे मरीन ड्राईव्ह बनवण्याचं स्वप्न महेश बालदींचं आहे आणि तो येत्या काळात साकार होणार आहे. अशा बरेच गोष्टी आहेत. इथल्या तरुणांना रोजगार, तरुणांना नोकरीच संधी उपलब्ध करून देणार आहेत. तर मी नक्कीच सर्व या येथील मतदारांना आव्हान करेल की सर्वांनी जागृत मतदार म्हणून जास्तीत जास्त बहुसंख्येनं महेशजी बालदी साहेबांना कमल या निशाणीवर बटन दाबून बहुसंख्य मतांनी विजयी करा. बरं गौरवजी, थोडक्यात मी त्या ठिकाणी सांगतो की स्वतःच्या घराला, स्वतःच्या, आता विषय काय फक्त तुमच्या उमेदवाराविषयी सांगतो, स्वतःच्या घराला विकून घराचा विकास करून तो विकास आम्ही करत नाही. आम्ही या ठिकाणी मनोहर बोर साहेबांनी जी कामं केली आहेत, वशिनी साईडला जे खारफुटीच्या खाडीच्या पाण्याच्या माध्यमातून जे शेतीचं नुकसान झालं होतं, तिथं स्वखर्चातून 5 किलोमीटरचा बंधारा बांधून ती जमीन परत पिकती करण्याचा काम मनोहर बोर यांनी केला. विमानतळामध्ये 262 घरांना शून्यपात्रता असताना त्यांना पात्रता मंजूर करण्याचं काम केला. नावाशुडीच्या इथं जे मच्छीमार बांधव होते त्यांना नुकसान मिळवून देण्याचं काम केलं. आत्ता सत्यानंतर परत मिळवून देऊ. रोजगारचा विषय जो सांगितला, तर रोजगारच्या बाबतीत मी एवढंच बोलेल, वॉचमॅन आणि हाऊसकीपिंगची नोकरी आम्हाला नको आहे. हे आमच्या लोकांना कमी लेखण्याचं काम करतात. एवढा मोठा बंदर आहे JNPT एवढा मोठा आमच्याकडे बंदर आहे. 5 वर्ष कुठे लावलीत मुलं जे इंजिनियर मी स्वतः इंजिनियर आहे. मनोहर बोर यांनी कामाला लावले, माझ्याकडे मुलं आहेत. हा, मग तशी महेश बालदींनी लावलेली पण आमच्याकडे. आपल्याला तुमचं आव्हान करताय, आता आव्हान करताय. आता बाकी मी सांगतो, एवढ्या मोठी JNPT या ठिकाणी तोच मुद्दा बोलतो, मधीत बोलायची गरज नव्हती. JNPT मध्ये मुद्दा भरकवत नाही मी. आठपाच तुम्हाला तर तुमच्या नाही माहिती तिकडे द्या. JNPT मध्ये इम्पोर्ट एक्सपोर्टचे जे व्यवसाय होतात, इम्पोर्ट एक्सपोर्टचे जे गोष्टी होतात, या गोष्टी आपल्या लोकांना प्रशिक्षण आजपर्यंत देण्यात आले नाही.
सिडकोच्या मार्फत किंवा शासनाच्या मार्फत आपल्या इकडचे जे महिला मंडळ आहेत, या महिला मंडळच्या मार्फत आपण अनेक वस्तू बनवू शकतो, आपली मच्छी आपण एक्सपोर्ट करू शकतो आणि या एक्सपोर्टमधून बऱ्याच लोकांना आपण रोजगार निर्मिती करू शकतो. एवढा मोठा बंदर आपल्याकडे आहे आणि त्या गोष्टीसाठी आपण उरण विधानसभेतील प्रत्येक गावामध्ये महिला मंडळ स्थापन करून युवकांमार्फत ते इम्पोर्ट एक्सपोर्ट त्यांना करायला लावणार आहोत. इथंशी आपल्याकडे एअरपोर्ट होतं आहे, एअरपोर्टमध्ये लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, एअरपोर्टमध्ये 2014 ते 2019 पर्यंत मोफत प्रशिक्षण देण्याचं काम सिडकोमार्फत चालू केला होता. आज तो बंद झाला आहे. त्याचबरोबर दादरला आव्हान तेच करतोय लोकांना, मी हे आव्हान तेच करतोय की या ज्या गोष्टी आहेत, या ज्या गोष्टी भविष्यात होणार आहेत आणि आता झाल्या आहेत, याच मी गोष्टी सांगतोय की या गोष्टींना विचार करून आपण जो विकास होतोय, स्वतःचं घर बिल्डरला विकून करायचा विकास आपल्या करायचा नाही, तर आपल्याच घरामध्ये आपल्यालाच चांगल्या गोष्टी करून आपला विकास करून घ्यायचा आहे. यासाठी आपल्याला विधानसभेमध्ये मनोहर भोईर यांना पाठवायचं आहे. त्यासाठी मशाल चिन्हासमोरील बटन दाबून आपण त्यांना विजयी करू. बरं, आता तर रमाकांतजी, तुम्हाला या ठिकाणी आवाहन करायचं आहे. 2014 ते 19 या विधानसभेचे आमदार म्हणून मनोहर शेठ भोईर यांनी काम पाहिलेलं आहे आणि आता 2019 ते आतापर्यंत महेश बालदे आमदार आहेत. आजची जर परिस्थिती तुम्ही जर बघितली, शॉर्टकटमध्ये आठवतोय की मनोहर शेठ भोईर यांचं नवीन शेवागाव आणि हनुमान कोलीवाडा विस्थापित गाव जैनपीठचं, या दोन्ही गावांनी आम्ही बहिष्कार टाकू म्हणून निवडणूक आयोगाला पत्र दिलं. त्यांना का ते बहिष्कार टाकायची वेळ आलेली आहे, तर त्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत आणि म्हणून मी एवढंच फक्त आव्हान करेन मतदारांना की हे जे दोन्ही उमेदवार आहेत हे आता 60च्या आसपास गेलेले आहेत आणि आमचा तरुण उमेदवार आहे 42 वर्षाचा. तरुणांचे प्रश्न तोच चांगल्या पद्धतीनं समजू शकतो आणि तशी सुरुवात प्रीतमदादांनी स्वतः तशी यंत्रणा उभी करून केलेली आहे आणि निश्चितच JNPT असणारा रोजगार असेल, एअरपोर्टला असेल किंवा मोपाड्यामध्ये असेल, याच्यामध्ये जास्तीत जास्त तरुणांना रोजगार देण्याचं काम आमचे प्रीतमदादा म्हात्रे करतील. येत्या 20 तारखेला आपण 6 नंबरला शिट्टी त्यांची निशाणी आहे, शिट्टी समोरील बटन दाबून प्रीतमदादांना मोठ्या संख्येनं विजयी करावं असे मी आवाहन करतो. धन्यवाद. बरं, तिघं अतिशय हुशार होते आणि त्यांनी प्रत्येकाने आपल्या आपल्या प्रतिनिधीची बाजू, म्हणजे आपल्या या ठिकाणी जे उमेदवार लढवणार त्या आमदारांची बाजू अतिशय ताकदीने मांडली आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे तिघेही स्थानिकच आहेत, त्याच्यामुळे एकमेकांच्या सगळ्या उणेधुणी सगळ्या गोष्टी त्यांना चांगल्या माहीत आहेत. ही चर्चा तुम्ही ऐकलेलं आहे. ही चर्चा ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, कोण होणार उरणचा आमदार? ही जी जो थेट सामना आहे त्याची जी खुली चर्चा आपण या ठिकाणी ऐकलेली आहे, त्याविषयी तुम्हाला काय वाटतं, त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात न्यूज करता उरण. धन्यवाद.